आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया विशेष बातमी। अंबाजोगाईच्या सभेत वादग्रस्त विधान केल्यामुळे टीकेला तोंड द्यावे लागलेल्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी अखेर अकोट येथील सभेत जनतेची माफी मागितली। कुठेतरी आपण काहीतरी थातुरमातुर सांगायचं ही माझी भावना नाहीये। मी शब्दाचा पक्का आहे। मी माझ्या भागामध्ये करून दाखवलं। अंबाजोगाईला येऊन सांगतोय की आपण पण तसं करा। बरेच पुढारी येतात, सांगतात असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे आणि त्यांची शहरं एकदम घाण भिकार असतात, बकालपणा असतो तिथं। अजित पवार म्हणाले की अंबाजोगाईत आपण स्वच्छतेच्या मुद्द्यावरून बोलताना चुकीचा शब्द वापरला। भिकारपणा हा शब्द तोंडातून निघायला नको होता आणि याबद्दल मी लोकांची सपशेल दिलगिरी व्यक्त करतो। कधी कधी माझ्यावर टीका होती, एखादा शब्द माझ्याकडनं चुकीचा जातो तो गेला नाही पाहिजे। मी परवा इथं बोलत असताना मला वाटतं अंबाजोगाईला त्या बाबतीमध्ये जरा बोललो। मीडियाने ते चालवलं, तो त्यांचा अधिकार आहे, पण मित्रांनो मी स्वच्छतेचा भोक्ता आहे। पवारांनी माध्यमांवरही भाष्य करताना आपण स्वच्छतेच्या संदर्भात बोललो होतो, त्यातील काही शब्द माध्यमांनी जोरदार दाखवले असे नमूद केले। आपण कडक बोलतो असे म्हटले जाते, पण मी कामाला प्राधान्य देणारा माणूस आहे। सकाळी 6 वाजल्यापासून कामाला लागतो आणि याच कामाच्या जोरावरच लोक मला वारंवार मोठ्या मतांनी निवडून देतात असा दावा त्यांनी केला। ज्याला गुत्तेदारी करायची यांनी राजकारण करू नका, त्यांनी गुत्तेदारी करा, कारण हीच बाबा नगराध्यक्ष आणि हाच गुत्तेदारी करणार आणि ह्याचं कसं काय मोजायचं आणि खरंच काम केले का नाही आणि चांगलं केलं का नाही कोण बघणार। आणि लोक मला तिथं लाखोच्या मताने निवडून देतात, या अर्थी माझं काहीतरी काम आहे म्हणूनच निवडून देतात ना। लाखाच्या मताने कोण निवडून देत आहे? आम्ही ते प्रश्न सोडवण्याच्या करता बसलेलं आपल्याला विकास साधायचा, जसा आम्ही पिंपरी चिंचवड मध्ये केला, जसा आम्ही बारामतीमध्ये केला, जसा आम्ही इतर ठिकाणी केला। वेगवेगळ्या शहरात जर बकालपणा असेल, मी त्या दिवशी चुकीचा शब्द वापरला भिकार म्हणून, तो शब्द मी वापरायला नको होता, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो। परंतु बकालपणा शहरामध्ये बकालपणा नसला पाहिजे। ते पुढे म्हणाले की आम्ही पिंपरी चिंचवड आणि बारामतीमध्ये जशी कामे केली तशीच कामे राज्यभर सर्व ठिकाणी करायची आहेत। टीव्ही वाल्यांनी काय दाखवले यासाठी आम्ही काम करत नाही, तर जनतेच्या विकासासाठी काम करतो। बातमीला लाईक करा, शेअर करा। अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेट्ससाठी आमा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।